लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। हो, आज सकाळीच आले 9 वाजता आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी ती शब्द पाळलेला आहे। आम्हाला वाटत होतं की येतील की नाही येतील, पण आज आलेले लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही ऐकलेलं आहे, सकाळी 9 वाजल्यापासून केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महिलांना सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी आज सोमवार निमित्त मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आजपर्यंत फक्त बातम्या पसरत होत्या की कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, तर या सगळ्या बातम्यांना ब्रेक लागलाय आणि अखेर लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावरती आज सोमवार 4 मे रोजी या ठिकाणी आता मिळत असल्याची माहिती समोर येत आहे। सकाळी 9 वाजल्यापासून आज सोमवारी सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळायला सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा, काल रविवार होता, त्यामुळे सर्व बँकांना सुट्टी होती। काल पैशांचं वितरण झालेलं नाही। शुक्रवारी आणि शनिवारी अनेक लाडक्या बहिणींना कोणाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आता येऊ लागलेत, तर कोणाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। परंतु तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, या लाभार्थी महिला ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांनी केवायसी करून ठेवली होती, अशा महिलांना आज सोमवारी 4 मे रोजी मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असं दोन्ही महिन्यांचा लाभ 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर मागच्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये आले असतील, तर त्या महिलांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आज सोमवार निमित्त जमा होतील। ज्यांना मागच्या शुक्रवारी शनिवारी दोन्ही पण महिन्यांचे पैसे अजून पण जमा झाले नसतील, तर त्यांना टोटल मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये आज सोमवारी 4 मे रोजी घेण्यास तुम्ही आता तयार राहायचं आहे। आज सोमवार तुमचा आनंदाचा दिवस असणार आहे। आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी आता होत असल्याचं पाहायला मिळतंय। शनिवारी सरकारच्या माध्यमातून आता पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते। त्यापैकी शनिवारी अनेक लाडक्या बहिणींना 6 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळाले। ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज 18 जिल्ह्यात सोमवारी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून व्हायला सुरुवात झाल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय, उन्हाळा आहे, ऊन भरपूर पडलंय, त्यामुळे पटपट पैसे काढून तुम्ही घरी घेऊन यायचं आहे। तुम्ही तुमच्या बँकेतील पैसे काढून घरी घेऊन या सांगितलंय, कारण सरकारच्या माध्यमातून जवळपास 3 दिवस पैसे वाटपाला सुरुवात केल्या। शुक्रवारी संध्याकाळी केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 4700 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला या ठिकाणी मिळाला होता। त्यानंतर शनिवारी जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले। काल रविवार होता, सर्व बँकांना सुट्टी होती, त्यामुळे जे आता शेवटचे 18 जिल्हे शिल्लक राहिले होते त्यांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज सोमवारी या ठिकाणी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या जमा करायला जोरदार सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण आम्ही ज्या लाडक्या बहिणींना काल परवा पैसे मिळणार असं सांगितलं होतं त्यांना दोन्ही महिन्यांचे मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येऊ लागले आहेत। परवा दिवशी पण आम्ही सांगितलं होतं त्यांना पैसे जमा झालेत। त्या महिलांना खरोखर त्यांच्या खात्यावरती हे 3000 रुपये दोन्ही महिन्यांचे जमा या ठिकाणी झालेले सुद्धा आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, देशातील 4 मोठ्या बँकेमध्ये आज सोमवार 4 मे रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा होतील। मग देशातील 4 मोठ्या बँका कोणत्या आहेत? ज्या बँकेमध्ये तुम्ही सुद्धा खातं खोललेलं नक्की असणार आहे, ज्या सरकारी बँका आहेत, यामध्ये जर खातं खोललं असेल तर सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी आज तुम्हाला जमा होणार आहेत। त्या बँका कोणत्या? पहिल्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र बँक, दुसऱ्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, तिसऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस। या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पैसे आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या, त्यामुळे पटपट महिलांना सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आणि शनिवार मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे आता काही बहिणींना या ठिकाणी फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेत आणि या ठिकाणी परवा दिवशी आणि तेरवा दिवशी असं काही बहिणींना या ठिकाणी आता एप्रिल आणि मार्च 2 महिन्याचे पैसे जमा झालेत। त्या महिला नाराज झाल्या होत्या। त्यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, काळजी करू नका,
पैशांची तरतूद आम्ही केल्या. महिला व बालविकास खात्याला चेक सुद्धा आम्ही दिलाय. महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणासाठी पूर्णपणे मार्च एप्रिल महिन्याचा आता मार्ग मोकळा झालाय. म्हणून त्यांनी या ठिकाणी शनिवारीच डीबीटीचं बटन दाबलं होतं. तशा प्रकारे थेट मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असं 3000 रुपये 6 जिल्ह्यामध्ये आता शनिवारी आता खात्यावरती मिळालेत. आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरसकट लाडक्या बहिणींना पैसे एका दिवशी सरकार नेमकं का वाटत नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आम्हाला दररोज पैशांची वाट या ठिकाणी का बघावी लागत आहे? लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. एका जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी आता 1 ते 1.5 लाख लाडक्या बहिणी राहत असतात. टोटल आपल्या बहिणींची संख्या जर बघितली तर काउंट केली तर 1,60,00,000 लाडक्या बहिणी संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेत असतात. इतक्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकाच दिवशी पैसे जात नसतात. सरकारच्या माध्यमातून नेहमीच 3 दिवस वाटपाचा कार्यक्रम ठेवला असतो. हा कार्यक्रम या ठिकाणी आता नागपूर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय. शनिवारी ठेवला होता. शनिवार नंतर काल रविवार लागला आणि बँका बंद असल्यामुळे महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटपासाठी सुट्टी असल्याने काल जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, परवा दिवशी शनिवारी तुम्हाला अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत. काल रविवार होता म्हणून पैसे मिळाले नाहीत, परंतु अजून पण तुम्ही शिल्लक राहिला असाल तर तुम्हाला आज सोमवारी ज्या शिल्लक राहिलेल्या बहिणी आहेत त्या 18 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये जोरदार जमा व्हायला सुरुवात झाल्या. लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय. या ठिकाणी जर वेळी 1500 रुपये तुम्हाला जमा होत होते, परंतु यावेळी दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे शब्द पाळलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँकेचं खातं पटपट आता चेक करून घ्यायचं आहे, कारण या ठिकाणी जवळपास 30 ते 40% महिला खेडेगावामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहता. त्यामुळे कदाचित तुमच्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे आले पण असतील, परंतु तुम्हाला मेसेज यायचा अजून बाकी राहिला असेल, कारण कधी कधी खेडेगावामध्ये रेंज नसते, त्यामुळे त्यांना लेट मेसेज येत असतो. परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आज सोमवारी एका सुद्धा लाडक्या बहिणींना आता वंचित ठेवलं जाणार नाही, शिल्लक ठेवलं जाणार नाही. त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. उद्यापासून एकनाथ शिंदे साहेब, महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आता आदित्य तटकरे मॅडम हे सर्व या ठिकाणी अधिकारी जे असतात तर ते पैसे वाटप असतात, तर ते सर्व अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे उद्यापासून 15 एप्रिल पर्यंत अजिबात 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी पैसे बँकेत ठेवून टाका, असं या ठिकाणी ऑर्डर आता लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याने बँकांनी ऑर्डर मांडल्या आणि पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँकेतील आणि पोस्टातील महाराष्ट्र बँकेतील या तिन्ही बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं खोललंय. तुम्ही सुद्धा याच बँकेमध्ये खातं खोललं असणार. या तिन्ही बँकेतील सर्व अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी खडसावून सांगितलंय आधीच या ठिकाणी पैसे वाटपासाठी उशीर झालाय, महिला वाट बघून बघून कंटाळलेत. आपण जर वेळेवर पैसे महिलांना दिले नाही तर त्या मतदान करणार नाहीत, त्यामुळे त्यांना पटपट पैसे देऊन टाका, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज लवकरात लवकर पैसे बँकेत जमा व्हावे यासाठी 3 टप्पे निवडलेत, 3 गट तयार करण्यात आलेत. आज दिवसभरामध्ये 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे नेमकं किती वाजता जमा होतील, तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती वाजता पैसे येतील हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो. आजची बातमी नाही आहे, तर तुमच्या खात्यावरती कोणाकोणाला हे 3000 रुपये जमा होणार याची खरोखर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ आहे. त्यामुळे फक्त 1 मिनिटे लक्ष देऊन सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे. सरसकट सर्व लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबलंय. लक्षात ठेवा, डीबीटीचं बटन ज्यावेळी दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी असतात. लाडक्या बहिणींना तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज सांगता आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ती बाकीच्या बातम्या तुम्ही विसरा, कारण आज या ठिकाणी तुमचे स्वतः लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडलेत. 3 दिवसांपासून पैसे जोरदार महिलांना वाटप सुरू झालंय. सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तर तो 100% या ठिकाणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. परवा दिवशी शनिवारी पण पैसे जमा झाले, काल रविवार निमित्त 1 दिवस या ठिकाणी पैसे तेवढे जमा झाले नाहीत. आज शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना सोमवारी ज्या वाट बघत होत्या त्यांना आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे
त्या ठिकाणी पैसे जोरदार जमा होत असल्याची माहिती आता समोर येत आहे। मग आता नेमकं तुम्हाला काय आता यासाठी अटी पात्रता लावलेत का? बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आपल्या राज्यामध्ये टोटल 1,40,00,000 लाडक्या बहिणी आहेत आणि या ठिकाणी सर्वांना पैसे द्यायचं म्हणल्यावर ते परवडणार पण नाही। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांनी KYC केल्या, ज्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय, फक्त त्यांनाच पैशांचं वितरण आज सोमवारी या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये जमा करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। मग आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत त्याचीच माहिती तुम्हाला आता या ठिकाणी लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। बघा, या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांना अनेक या ठिकाणी महिलांनी प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला सगळीकडे बातम्या पसरू लागलेत की मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी आता वेगवेगळ्या अटी लावलेत, कोण म्हणते आता कोणाला बाहेर काढलं जाणार आहे, तर ही बातमी खरी आहे का? बघा, त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता 2च अटी लावल्याची माहिती समोर येत आहे। KYC केलेल्या लाडक्या बहिणींना सर्वांना पैसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा जर तुम्ही आता फेब्रुवारीचा हप्ता घेतला असेल तर त्या सर्वांना पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, कोणी सुद्धा आता शिल्लक राहणार नाही असं सांगण्यात आलंय। कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तर तो कडक चेकिंग करून या ठिकाणी महिलांना सोडला होता। तुम्ही जर तो हप्ता घेतला असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्त्यापासून कोणी वंचित ठेवलं जाणार नाही, सरसकट सर्वांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। तिसरी अट सगळ्यात महत्त्वाची, घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या सर्व महिलांना आज या 18 जिल्ह्यामध्ये शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। फक्त तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशनधारक महिला असाल आणि KYC केले असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यांनाच आज सोमवार निमित्त बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। सर्वात पहिल्यांदा 4 बँकेमध्ये पैसे जमा होतील असं तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। बघा, पुढच्या 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज मार्च महिन्याचा 1,500 रुपयांचा असणार आहे, दुसरा मेसेज या ठिकाणी एप्रिल महिन्याचा 1,500 रुपयांचा असणार आहे। असं एकत्रित 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून जर पैशांचं वितरणाची वाट बघायला तर उद्यापासून ते पुढच्या 15 एप्रिलपर्यंत या ठिकाणी 15 मे पर्यंत आता काय चालणार आहे, अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून आजपासून या ठिकाणी 15 मे पर्यंत पैशांचं वितरण होणार नाही असं सांगण्यात आलंय। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे का? तर बघा, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सोमवार जबरदस्त गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महिलांना या 18 जिल्ह्यामध्ये आता सर्वांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। सरकारने तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर बघा, पहिली अट जी लावण्यात आल्या ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी। तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील महिला असाल, म्हणजे तुम्ही कोणाची तर सून असाल, तुमचं या ठिकाणी तुमची शेत असेल आणि या ठिकाणी तुमच्या घरामध्ये PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही घेतलेल्या महिला असाल, म्हणजे तुमच्या घरामध्ये घेत असाल, तर यासाठी पहिला कडक नियम लावण्यात आला। यामध्ये जवळपास आता 3.5 ते 4 लाख लाडक्या बहिणी अपात्र आता करण्यात येणार आहेत। मग त्या महिला कोणत्या आहेत ही सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणी आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना या ठिकाणी सर्व काय माहिती मिळून जाणार आहे, कारण आजचा दिवस हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आज जर पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर मार्च एप्रिलचे पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले असं समजू शकता। त्यामुळे आज जिल्ह्यांची यादी पहिल्याशी व्हिडिओ बंद करू नका। नेमका आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये होणार आहे, कोणाला वगळून होणार आहे, कोणाला अपात्र करण्यात येणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, पहिला नियम शेती संबंधितला कोणता आलाय ते पाहू, त्यानंतर दुसरा नियम कोणता आलाय ते सुद्धा झटपटपणे आपण या ठिकाणी पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम जो आहे तर तो वयानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। आज फक्त आता 25 ते 65 याच वयातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। बाकीच्या वयातील महिलांना आज पैशांचं वितरण होणार नाही। तुमचं जर वय वर्ष 25च्या वर आणि 65 वयाच्या खाली असेल त्याच बहिणींना आज सोमवारी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून बाकीच्या वयातील महिला आहेत त्यांना या ठिकाणी 15 मेच्या पुढं आता पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि तुम्ही आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे हप्ते घेतले असतील आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये कधी येणार अशी वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। सरकारच्या माध्यमातून आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणाऱ्या महिलांचे नवीन नियम लागू झालेत। पहिला नियम, तुम्ही जर आता तुमच्या घरामध्ये PM किसान योजना, नमो शेतकरी योजना
जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल, जर हप्ता घेत असाल तर त्यांच्यासाठी वेगळी नियमावली काय लावण्यात आल्या, तुम्ही पास होताय का बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम सरकारच्या माध्यमातून आता कडक लावण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि आता तुम्ही या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये तुमच्या 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। हा नियम पहिला होता, परंतु आता 2 चाकी गाड्याबद्दल सुद्धा एक नवा नियम आला आहे। 2 चाकी तुमच्या घरामध्ये एक जरी गाडी असेल तर त्यासाठी कोणता नियम लावण्यात आला याची माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। अनेक लाडक्या बहिणी आहेत, सरकार काय म्हणतंय, गोरगरीब महिला ज्या आहेत त्यांनाच इथून पुढे पैशांचं वितरण होईल। ज्या महिला शिल्लक राहिल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता श्रीमंत झाल्यात, त्यांना 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही। मागच्याच महिन्यामध्ये तुम्हाला आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मागितला होता, तुम्ही अपलोड केलाय का बघा। लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या ठिकाणी भरला होता त्या ठिकाणी तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा नवीन उत्पन्नाचा दाखला द्यायला सांगितलं होतं। त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणतंय, तुम्ही 2025चा या ठिकाणी आता हप्ता घेत होता 25 मध्ये, तर ते उत्पन्नाचा दाखला 2024 या मागच्या वर्षाचा होता, परंतु ही 2026 वर्ष आहे आणि 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला बघणार आहे सरकार। कारण तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही। 2.5 लाखांपेक्षा 1 रुपया जर वर तुमचं उत्पन्न गेलं असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही। आज वार सोमवार 4 मे रोजी आता कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या गावामध्ये आज तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता 3 टप्पे तयार करण्यात आलेत। पहिल्या टप्प्यामध्ये खेडेगावातील महिलांना पैसे येतील। तुम्ही जर ग्रामीण भागातील आता महिला असाल, म्हणजे खेडेगावातील महिला असाल, तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 18 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात तुम्ही जर खातं खोललं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत। त्याचं कारण सुद्धा आता या ठिकाणी समोर आलं आहे, ते म्हणजे सरकार काय म्हणते, खेडेगावातील महिला गोरगरीब आहेत, त्यांना अत्यंत पैशांची गरज असते, ते या ठिकाणी काटकसरीने आपला संसार चालवत असतात, त्यामुळे त्यांना सर्वात पहिल्यांदा वितरण या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही करत असतो आणि तशा प्रकारे सरकारने दिलेला शब्द पाळलाय आणि महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम आहे, ज्यामध्ये सांगण्यात आले, शेती तुमच्या घरातील पतीच्या किंवा या ठिकाणी वडिलांच्या नावावर किती आहे यावरून तुम्हाला हप्ता येणार का नाही हे ठरणार आहे। लक्षात ठेवा, तुमच्या जर नावावर या ठिकाणी म्हणजे तुमच्या वडिलांच्या किंवा या ठिकाणी तुमच्या लग्न झालं असेल तर पतीच्या नावावर या ठिकाणी 10 एकरपेक्षा जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाईल। आणि तुम्हाला तर माहित आहे, श्रीमंत महिलांना सरकार 1 रुपया सुद्धा या ठिकाणी पाठवत नसतं, त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर आता 10 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तर अशा महिलांना पैसे वितरण होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। कारण सरकार म्हणते, आम्ही गोरगरीब गरजू महिलांसाठी योजना काढल्या, तुम्ही जर या ठिकाणी श्रीमंत महिला असाल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, फक्त गोरगरीब महिलांनाच पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। पहिले या ठिकाणी आता जिल्हे कोणते आहेत, दुसरे जिल्हे कोणते आहेत, तिसरे जिल्हे कोणते आहेत, असं तुम्हाला 18 जिल्ह्यांची यादी झटपटपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल, KYC करून ठेवले असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता येण्यापासून कोणी या ठिकाणी आता तटवू शकत नाही, तुम्हाला या ठिकाणी अडवू शकत नाही। तुम्हाला सर्वांच्या खात्यावरती आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे टोटल तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमका आता बघा, 10 एकरपेक्षा जमीन तुमची कमी पाहिजे, KYC केलेल्या लाडक्या बहिणी पाहिजे, घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे, परंतु तुम्ही जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील आता महिला असाल तर सरकार काय म्हणतंय, एक तर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता घ्या किंवा लाडक्या बहिणीचा हप्ता घ्या। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही घेत असाल, घरामध्ये शेतकरी कुटुंबातील महिला असाल तर सरकार दोन्हीपैकी एक हप्ता घ्या असं या ठिकाणी म्हणलंय, परंतु याची अंमलबजावणी झाली नाही, परंतु पुढच्या हप्त्यापासून याचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या टप्प्यावर आपण आलो आहोत ज्यामध्ये जिल्ह्यांची यादी तुम्हाला झटपटपणे आता सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे याची यादी झटपटपणे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी जिल्हे सांगत आहे, सर्वांनी जिल्हे व आपला जिल्ह्यातील त्या तालुका आहे का सर्वांनी आता लक्ष देऊन ऐकायचं आहे।
आता बघा, अहिल्यानगर पहिला जिल्हा आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांनाच पैसे वितरण होणार नाही. आता प्रत्येक जिल्ह्यामधील 5-5 किंवा 4-4 तालुके निवडण्यात आलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा. धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, पैठण, खुलताबाद. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, पन्हाळा, हातकणंगले, बुदरगड, राधानगरी, शेवडी. त्यानंतर आता पुढचा जिल्हा जळगाव, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर. त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला परतूर, घनसावंगी, मट्टा, जाफराबाद. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना, तालुक्यामधील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा हे नांदेड जिल्हा, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली हे जे भाग आहेत तर ते गोरगरीब महिलांचे आहेत. यांना लवकरच पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ही जी आता बातमी सांगितली, माहिती सांगितली, ही एक शक्यतावर आधारित आहे, अंदाजे आधारित आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच माहिती घ्या, अशा प्रकारची सूचना देखील सांगण्यात आल्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.